तर टाकाऊपासून टिकाऊ अशा पद्धतीने सुंदर गोष्टी जर बनत असतील तर का नाही करायचे. तर मी यास तशाच पद्धतीने काही ट्राय केलेले आहे आणि तुम्हाला माहितीच आहे मला आर्ट क्राफ्ट किंवा क्रिएटिव्ह गोष्टी करण्यात किती आनंद आहे किंवा ते मी किती छान पद्धतीने करू शकते. तर अशाच पद्धतीने मी आज वेस्ट फॅब्रिकपासून काही वॉल हँगिंग्स तयार केलेले आहेत. आता सणासुदीचे दिवस आहेत आणि हे मी नक्की कुठेतरी यूज करेनच. आता माझ्याकडे खणाचे फॅब्रिकाचे छोटे छोटे तुकडे होते, त्याचे मी सर्कल करून घेतले आणि अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही कोन करून त्याला लेस लावून छान अशा पद्धतीने कोन जे आहेत तयार करून घ्यायचे आहेत, स्टिच करून घ्यायचे आहेत. आता मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हाफ घ्यायचा आहे, हाफ सर्कल घ्यायचा आहे आणि तो अशा पद्धतीने फोल्ड करून त्याचा कोन बनवायचा आहे. मी खूप सारे असे वेगवेगळ्या रंगाचे फॅब्रिक्स घेतलेले आहेत जेणेकरून आपले हँगिंग जे आहेत ते छान पद्धतीने आकर्षक दिसतील. आता त्या हाफ सर्कलला मी छान असं सुंदर अशी लेस लावून घेतलेली आहे जेणेकरून ते खूपच छान आणि उठावदार दिसतील. आता एक मी नॉटची लेस घेतलेली आहे आणि तुम्ही ते दोरीचा वापरसुद्धा करू शकता आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी अशा पद्धतीने ठेवून एका साईडला स्टिच करून घेतली आहे. तुम्ही व्हिडिओ अगदी निरखून किंवा लक्षपूर्वक पहा जेणेकरून तुम्हाला जी प्रोसेस आहे ती कळेल. आता जी राऊंड सर्कल आहे ती आपण लेस लावलेलीच आहे आणि एका साईडला आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. थोडे थोडे अंतर्स लावून थोडे थोडे अंतर ठेवून आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मी वेगवेगळ्या कलरचे छान छान असे फॅब्रिक्स जे आहेत ते अटॅच करून घेतलेले आहे. इथे बघू शकता मी आता ते सरळ बाजू करून तुम्हाला कशा पद्धतीने कोन जे झालेले आहेत हे दाखवलेले आहेत. आता मी सर्व फॅब्रिक्स जे आहेत ते अटॅच करून घेत आहे आणि त्याला पुन्हा आपल्याला सुलट बाजू करून घ्यायची आहे. इथे तयार आहेत आपले छान असे वॉल हँगिंग आणि गृह सजावटासाठी आपण हे उपयोग करू शकता. आता गणपती, गौरी, दिवाळी असे सण येत आहेत आणि हे जे लटकन आहेत ते तुम्ही कुठेही यूज करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने लटकन करून तुम्ही घरातील सजावटीचे जे वॉल हँगिंग आहे ते घरच्या घरी बनवू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा,